रूप हे विठ्ठला विठ्ठला. ज्याच्यातून संगीत बाहेर निघतं त्या कलाट मधून तो गाणं म्हणतो. कोणतं? कोण म्हणतो? बँडवाला. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. कोणाचा? बँडवाल्याचा. कोणाचा? हेच म्हणतो ना तो, मेरा महबूब आया है. मग नवरदेवाचा की बँडवाल्याचा? ते तुम्ही ठरवा नेमका कोणाचा महबूब. का तुम्हाला हे कळत नाही का? सगळं कळतं तुम्हाला. कळतं पण भोल्यावरती चढले, अंतरपाठ धरलं आणि ब्राह्मण बुवाने मंत्र सुरू केले. सावधान आली लग्न गटी समीप नवरा सावधान म्हटलं. आणि रामदास स्वामींनी विचारलं, बाबा हे सावधान कुणाला? म्हणले तुलाच. का? त्याने सांगितलं आतापर्यंत तू एकटा होता, एकटा जीव सदाशिव, मागे पुढे कोणी नव्हतं, आगे पिछे कोणी नाही. आता उद्यापासून तुझ्या जीवनामध्ये आना सुरू होणार आहे. आना. किराणा संपला, ज्वारी संपली, साखर संपली, चहा पावडर संपली. एकदा आना मागे लागला की माणूस केव्हा काना होऊन जातो त्याच्याही लक्षात येत नाही. सावधान का? तर महाराज सांगतात की बाबा जिथे अपघाती वळण असतं रस्त्यांवरती तिथे बोर्ड लावलेलं असतं. जिथे धोका असतो पुढे त्याच्या अगोदर सूचना केलेली असते. सावधान, पुढे अपघाती वळण आहे. सावधान, पुढे कमकुवत फुल आहे. सावधान, पुढे काम चालू आहे. म्हणजे जिथे पुढे धोका असतो त्याच्या अगोदरच सावधानतेचं बोर्ड असतं. म्हणून आपल्या लग्नामध्ये ब्राह्मण सावध करता की सावधान. पण हा शब्द फक्त रामदास स्वामींनाच कळाला. जे पळाले तर अजून परत आले नाही. म्हणून अजूनही आमच्या लग्नामध्ये मंडपाच्या गेटवरती घोडा उभा असतो. नवरदेवाला शेवटचा चान्स, बघ तुला पळून जायचं असेल तर अजून घोडा उभा आहे. पण आमचा नवरदेव एवढा हक्का केला असतो. ब्राह्मण बाबा सांगतात नवऱ्या मुलीच्या हातामध्ये फुलहार द्या. ती पोरगी नुसती फुलहार घेते, हा त्याच्यात मान घालून देतो. अशी आमचा नवरदेव पायात बोट्ट, वरती सुट्ट, त्याच्यावर बेल्ट, वरती कोट्ट, त्याच्यात पाकिट, 100ची नोट्ट, स्वभाव एक नंबरचा हलकट्ट. बोटा सहित मारुतीच्या छातडावर चढून जातो पठ्ठ्या. नवरदेवाचं मारुतीकडे जाणं म्हणजे मारुतीला हिनवणं. पाय जमलं आपलं, तू बैस तसा. मारुती म्हणतो बेटा आता फार गोड वाटतंय, पण जेव्हा 4 जणांच्या खांद्यावर जाशील तेव्हा माझ्या पुढूनच येशील. आणि जेव्हा माणूस 4 जणांच्या खांद्यावर मारुतीच्या पुढून जातो तेव्हा मारुती एवढा तू विचारतो का रे बरं होतं का? तो म्हणतो नाही रे हो. अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार, देत सुखाला न कारण दुःखाला हो का. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटका मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कबशीच घर, बशी बशी आरामशीर कप फिरे गर गर. बसी आरामशीर आहे. बसीला टेन्शन नाही, सुपर फास्फेट नको, लोड शेटिंग नको, बिल भरणं नको, ऊसाचे भाव तर नको, कपाशी 41 वर येणं नको. बसी बसी आरामशीर कप फिरे. मावल्या इतके हुशार असतात, बशीच्या शिंक्यावर लिहिले असतात सुखाचा संसार. बशी आरामशीर आहे, घेणं नाही देणं नाही. कप टांगलेला असतो कानामध्ये. घरी पाहुणे आले, पाहुणे आल्यानंतर त्या ठिकाणी आई पोराला बोलते बाप्या घरात साखर नाही बेटा, काकूच्या घरून उसने त्या ठिकाणी साखर आण. उसने साखर कशात आणतात? कपात. पोरगं गेलं त्याने कप काढला, नुसता कप नाही काढला, कपाच्या कानात बोट घातलं. लरे लारे लरे लाला लरे लाला लरे लाला लरे लाला लरे लाला. कपाकडून काही रावल्या गेलं नाही. कपानं जशी उडी मारली खाली पडला, खाली कॉन्क्रिटीकरण होतं, कान तुटला. कान तुटेल कपात काय भरतात? आमच्या भागात ठेचा म्हणतात, इकडे खुडा म्हणतात आणि मराठवाड्यात त्याला चटका म्हणतात. असे बरेच कान तुटेल कप आहेत भाऊ. का तुम्ही कीर्तनाला नाही दिसले? नातू झोपत नाही महाराज. बरेच म्हणता महाराज
मी गेल्यावर नातूचं कसं होईल तू नातूचं पाहून घेऊ तूच नातूचे बिस्किट चोरून खातो नातूची काळजी करतो विठ्ठल ज्याप्रमाणे ब्राह्मण भावाने रामदास स्वामींना सावधान केलं तुकोबाराय सांगता मी सावध आहे सावध झालो हरीच्या आलो जागरण मी सावध होतो मी सावध झालो म्हणून बाप हो हा क्षणभंगूर नरदे आहे क्षणोक्षणी हा विचार कर तुला भाऊसागर तरायचा आहे मग याने विचारलं महाराज आम्हाला या ठिकाणी प्रत्येक क्षणाला विचार करण्याची गरज काय त्याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ शखातो काळ सावधान सावधान खातो काढा सावधान सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकट नाशिवंत देह जाणार सकट महाराज सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान माय बापू शरीर नासकाय कुचकाय सडकाय जाणार आहे नाशिवंत आहे महाराज सांगतात की जाणार आहे बाबा ज्ञानोबारायांनी उभ्या आयुष्यामध्ये आपल्या वडिलांचं आपल्या आईचं आपल्या भावंडांचं कुणाचाच उल्लेख केला नाही पण एका बाईचा उल्लेख केलेला आहे कोण होती ती बाई ती एक ऋषिकन्या होती तारुण्य दशेला प्राप्त झाली त्या देशाचा राजा आला आणि त्याने तिला मागणी घातली ऋषीने सांगितलं महाराज माझी मुलगी तुमच्या मुलीसारखी दिसते तुमचं वय कुठे माझ्या पोरीचं वय कुठे म्हणले मग माझ्या मुलासाठी माझी सून म्हणून मी तिला त्या ठिकाणी घेऊन जातो ऋषीने होकार दिला ती मुलगी वेदांताच्या रुचा म्हणायची गीतेचं तत्वज्ञान भागवताचं तत्वज्ञान शास्त्राचा अभ्यास तिचा होता लग्न होऊन ती घरी गेली गरोदरावस्था प्राप्त झाली तिने सुंदर अशा बाळाला राजकुमाराला जन्माला घातलं त्या एका दिवसाच्या बाळाला तिने उचललं आणि पाळण्यामध्ये टाकलं पाळण्यात टाकल्यानंतर ती बाई त्या ठिकाणी त्या बाळाला झोक्यामध्ये उपदेश करते हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्मे कीटकांचा सानावरी धर्म घातले रे कीटकाचा रव रव दुर्गंधी रे मंगळ रव रव दुर्गंधी रे अमंगळ तीचा स्मरे हरी हरा शरण गाये गोविंदा रे हरिहरा शरण गाय गोविंद पर्यती म्हणालाचा सोहम रे बाळा पर्यती म्हणालाचा सोहम रे बाळा पर्यसी मडालाचा सोहम रे बाळा पर्यसी मडालाचा सोहम रे बाळा मदालसा त्या बाईचं नाव ती सांगते हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांग उपदेश त्या लेकराला करते का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ठीक आहे तुकोबा तुम्ही सांगता शरीर नासकाय कुचकाय सडकाय जाणार आहे याच्यावरती कुठलाच उपाय नाही का महाराज म्हणतात शरीर जरी नासकं कुचकं सडकं असलं तरी त्याच्यावरती एकच इलाज आहे त्याला पवित्र करण्याकरता त्याच्यावरती एकच उपाय कुठला अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची
लाज संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तातडी कर का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान मग एक कर क्षणोक्षणी हाची करावा विचार तरा वयापार भव सिंधू विठोबा रखुमाई गोपाल कुमाये विठोबा रखुमाई 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावय अपार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधा संत समागमी धरावी आवडी करावी दातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल विठला 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 महाराजांचं एक प्रमाण आहे बघा सुखे येतो घरा भगवान परमात्मा तुमच्या घरी सुखानं येईल आयता आला घर पुसवणी त्यासाठी एकच करा ज्या मायबापानं जन्माला घातलं त्यांच्या वाटण्या करू नका 2 पोत्यावर म्हातारा आणि 1.5 पोत्यावर म्हातारी वाटून घेतली लोकांनी म्हातारा मोठ्याकडे म्हातारी धाकल्याकडे दोघी एकामेकाकडे टिक 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 पाहतात आणि मग म्हातारा सांगतं चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याचे लाज वाटे मला म्हातारा मोठ्याच्या घरावरती बसलेला आहे म्हातारी धाकल्याच्या ओट्यावर बसलेली आहे म्हातारा नुसता पाहतोय बैठ मेरे पास तुझे देखता रहूं बैठ मेरे पास तू कुछ कहे ना मैं कुछ कहूँ ना तू कुछ कहे ना मैं कुछ कहूँ बैठ मेरे पास तुझे देखता रहूं. मायबापांचे सगळ्यात जास्त हाल जर कोणी केले असतील तर नोकरीवाल्यांनी 80% स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे लोक मायबापांना वागवत नाही सुशिक्षित वेगळे आणि सुसंस्कृत वेगळे शाळा शिकून नोकरीला लागून जे मायबाप वागवतात ते सुसंस्कृत आणि नुसते पोट भरण्याची विद्या ज्यांना प्राप्त झाली फक्त दीर्घ भरण्याकरता त्यांनी विद्या प्राप्त केली मायबाप वागवले नाही ते सुशिक्षित तुम्हाला सुसंस्कृत म्हणायचे तरी कसे अरे ज्या बापानं आपल्या करता तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरून त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत केलं फाटलेलं धोतर त्याने गुडघ्यापर्यंत खोचून वापरलं त्याच्या बनियांची चाळणी झाली पण त्याने आपलं नवं बनियान दिवाळीला घेतलं नाही मुलाकरता लुंगीन मुलीकरता गावून घेऊन दिला स्वतःच्या फाटलेल्या कपड्यांची तमान बाळगता त्याने मुलाच्या शाळेची फीज भरली बापाच्या जीवावरती बाप आपल्याकरता राबला उपवासी राहिला हाडाचे काढ केले रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला उन्हा तानामध्ये आपला बाप राबला काही वेळे तो उपवास राहून लेकराला चिमणीसारखा चारा त्याने मुलाच्या मुखात भरवला ज्या बापाच्या जीवावरती तुमचं शिक्षण झालं ज्या बापाच्या जीवावरती तुम्ही नोकरीला लागला ज्या बापाच्या जीवावर तुम्ही पगार कमवायला लागलात आणि ज्या बापाच्या जीवावरती तुम्ही पगार कमवून बंगले बांधले त्या बंगल्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या मायबापांची लाज वाटत असेल आग लागो तुमच्या बंगल्यांना जी औलाद आपल्या मायबापांना वागवत नाही पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो त्यांची औलाद सुद्धा त्यांना म्हातारपणात वागवत नाही मुलांना शिकवा खूप लायक बनवा पण इतके लायक बनवू नका की उद्या उठून ते मायबापांना नालायक समजायला लागतील ही चूक जीवनामध्ये बऱ्याच लोकांनी केली
विद्यार्थ्यांना मुलांना खूप शिकवा, खूप ज्ञानी बनवा, पण इतके ज्ञानी नका बनवू की उद्या उठून ते मायबापांना अज्ञानी समजायला लागते. आई काय असते? लंगड्याचा पाय असते, गोठ्यातली गाय असते, लेकराची माय असते, दुधावरची साय असते, धरणीची ठाय असते. आई असते एक शिदोरी. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, तशी ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत. 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात वागवते, तळ हाताचा पाळणा करते, नेत्राचे दिवे करते, 32 धारा दुधाच्या पाजते. लहानपणी जर लेकराने लघवी केली तर ओल्या जागेवरती माय निसते, कोरड्या जागेवर त्याला निजवते. याला ताप असेल तर रात्रभर जागून त्याच्या कपाळावर मिठाच्या पट्ट्या ठेवते. किती लोकांना आई कळाली? जा विचारा त्यांना ज्यांची लहानपणी आई गेली. आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. आई म्हणून कोणी मारी हाक कुठारी, हरी स्वामी तिन्ही जगाचा आई विना. भिकारी. पोरग 2 वर्षाचं असताना आई गेली. असाध्य तिला रोग जळला. सकाळची वेळ होती, तिचं प्राणोत्क्रमण झालं, झोपेत झोपलेलीच राहिली. सकाळची वेळ होती, तिची प्रेतयात्रा अंगणामध्ये सजत होती. मुलगा उठला, डोळे चोडीत चोडीत आईच्या जवळ गेला. त्याला वाटलं घरातले सगळे निजलेले असायचे, माय उठलेली असायची. आज सगळे उठलेले, माय निजलेली आहे. आईच्या जवळ जाऊन आईला जागवण्याचा प्रयत्न त्याने केला की आई आई उठ, मला आंघोळ घाल, माझे कपडे दे, माझं दप्तर काढून दे, माझा टिफिन बनवून दे, मला शाळेला जायला उशीर होतोय, उठ ना. रोज सगळे झोपलेले असायचे, तू उठलेली असायची. आज सगळे उठलेले, तू झोपलेली, निजलेली का निजलेली, उठ ना. एकदा उठ, एकदा माझ्याशी बोल, मला त्या ठिकाणी बाळू म्हणून हाक मार. ए तुला झालं काय, बोलत का नाही, उठ ना. मेलेल्या आईला ती पोरग त्या ठिकाणी तिच्या पार्थिव देहाला हलवून उठवण्याचा प्रयत्न करतोय. शेजारच्या बाईने त्याला जवळ घेतलं, पोटाशी धरलं, कुरवाडलं, डोक्यावर हात फिरवला, सांगितलं बाळ तुझी आई अशा निद्रेमध्ये निद्रिस्त झालेली की तिथून कोणीही जागत नाही. आईची प्रेतयात्रा पोरानं उघड्या डोळ्यानं पाहिली. आईला अग्निडाग दिला, पोरग घरी आला. घरी आल्यानंतर बापानं मोजून 1.25 महिन्यात दुसरं लग्न केलं. एक ध्यानात ठेवता, पत्नी मेल्यानंतर माणसाला दुसरी पत्नी मिळते, पण लेकराला माय नाही मिळत. घरामध्ये सावत्र आई आली. मुलाचा छळ सुरू झाला. सायंकाळचं तिला सकाळी खायला द्यायची, सकाळचं सायंकाळी खायला द्यायची. घरातले सगळे कामं पोरगं करायचं, पाणी भरायचं, फरशी पुसायचं, कपडे धुवायचं, घरातले सगळे कामं मोलकरणीसारखं पोरगं करायचं. 8 वर्षाचा कालखंड निघून गेला. पोरगं 10 वर्षाचा झाला, 4थीत जायला लागला. त्याच्या सावत्राईला कुठेतरी बाहेरगावी जायचं होतं. तिने आपली साडी त्याला सांगितली, म्हणले याला प्रेस कर. त्याने सांगितलं बघ मला साडीला प्रेस नाही करता येत. तिने सांगितलं मेल्या खायला जमतं का तुला? ती तर गेली, माझ्या जीवाला काच लावून गेली. 3 वेळे जेवण करतो, तुला लाज वाटायला पाहिजे, साडीला प्रेस कर. त्याने सांगितलं खरंच ग मला नाही येत. 2 तळाखे गालफडामध्ये दिलेले आहेत. पोरानं इस्त्री लावली, साडीची प्रेस करायला लागला. साडीची प्रेस करत असताना त्याचा वर्गमित्र त्या ठिकाणी धावत आला आणि सांगितलं बाबू मला तुझी होमवर्कची वही पाहिजे. पोरग वही आणायला गेला, इस्त्री तशीच ठेवून गेला. तापलेल्या इस्त्रीनं तिची ठेवणीतली साडी, महागडी साडी जाळून टाकली. कपड्याचा उग्र दर्प त्या तिच्या नाकापर्यंत पोहोचला. नागिनीसारखी फुतकारत ती आली. तिनं बघितलं साडी तिची जळालेली होती, भेटलेली होती. लालबुंद तिचा चेहरा झाला, रागवलेली आहे. डोळ्यातून आगीच्या ठिणग्या पडतात की काय, अशी अवस्था तिची झाली. आणि तिनं हाक मारली इकडे. पोरग भीत आलं. सांगितलं साडी जाळून ठेव मेल्या, तुला करायचं नव्हतं तर मला सांगायला पाहिजे. त्याने सांगितलं अगं मी जाणून बुजून नाही जाळली. तिने सांगितलं तू जाणून बुजून जाळलेली, तुला करायची नव्हती, तू साडी जाळून टाकली, तुला वाटलं की परत काम नाही सांगणार. नाही ग. तिने त्याला बेदम मारायला सुरुवात केली. त्याने हात जोडले, गयावया केल्या, काकुळतीला आला, पाया पडला. नको ग मारू, किती मारणार आहे, की जीव घेशील की काय माझा? तिने सांगितलं तुला तर शिक्षा व्हायला पाहिजे बेटा, कमरात वाक. पोरग कमरात वाकलं. त्याला वाटलं पाया पडायला लावत असेल. पोरग कमरात वाकून तिच्या चरणाचा चरणफळ स्पर्श करायला लागला. तिने सांगितलं तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे, परत तुझ्या हातून चूक व्हायला नको. त्या बाईने पेटलेली, लालबुंद झालेली, गरम असलेली ती इस्त्री उचलली, कमरात वाकलेल्या पोराच्या पाठीवरती जोरात दाबली.
जनावरासारखं पोरग ओरडलं, आई ग म्हणून मुखातून शब्द टाहो फुटला. भला मोठा फोड पाठीवरती आलेला आहे. वेदना व्हायला लागल्या, एक सनक मेंदूपर्यंत गेली, काळजापर्यंत वेदना व्हायला लागल्या, तरमळायला लागला. पोरग धावत देव्हाऱ्याच्या जवळ गेला. माईचा त्या ठिकाणी फोटो होता. गुडघे टेकवले, भगवंताला हात जोडले, सांगितलं भगवान मैंने सुना की तू दयाळू आहे, तू दयाळू आहे, तू सर्वेश्वर सर्वांतर्यामी सर्वसाक्षी निर्लेप निर्गुण अखंड नामातीत रूपातीत अनिर्वाच्य प्रेमातीत, तू शब्दाच्या पलीकडचं आहे. मला माहिती आहे तू इतका उदार आहे. तू प्रल्हादा करता खांबातून स्तंभी प्रगटला, तू उपमन्यूला वाटीभर दुधा करता दुधाचा समुद्र दिला, तू ध्रुवाला आढळपदी वैसवलं. मला आढळपद नको आहे, मला क्षीराचा समुद्र नको आहे, मला काही नको देवा, मला फक्त एकच दे, माझी माय मला परत मिळून दे. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. सबसे बड़ी है माँ पगले